हॅलो, मी डॉक्टर कालिदास शिंदे आज फेसबुक लाईव्ह येत आहे। आज मला इथं औरंगाबाद येथील एक संस्थेने आधार फाउंडेशनने आमंत्रित केलेलं आहे आणि माझ्या आज व्याख्यानाचा विषय जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली जी ब्रोकन मॅन थेअरी आहे त्या थेअरीच्या विषयी मी आज आपल्याशी चर्चा विनिमय करणार आहे। प्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो आणि सर्व जे माझे आता फेसबुक लाईव्हला ऐकणारे जे बांधव आहेत त्यांना मी मानाचा जय भीम करतो। आज माझं खरंच एक भाग्य समजतो की ज्या पालाविराडावरून मी जन्म घेतला, बाबासाहेब शालेय जीवनापासूनच समजले, शाळेत असतानाच बाबासाहेबांचे जीवन आणि त्यांचा जो शिक्षणासाठीचा जो संघर्ष होता त्यातून बाबासाहेब ज्ञात झाले। म्हणजे शिक्षणाचं जे बाळकडू आहे ते बाबासाहेबांच्यापासूनच मिळायला सुरुवात झाली। माझे आईवडील पालाविराडावरती भटकत फिरत होते गावोगावी, मी सुद्धा त्यांच्याबरोबर भटकत फिरत होता। अशा वेळेस माझ्यासाठी सुद्धा शिक्षण दुरापस्त होतं। पालाविराडावरती राहत असताना शिक्षण कधी मला मिळेल का नाही ते कधी मला वाटलं नव्हतं, पण ज्यांनी आपल्याला शिक्षणाची दारं उघडली त्या सावित्रीबाई ज्योती फुले यांच्यामुळे आपल्याला शिक्षणाची दारं उघडली आणि त्या शिक्षणाची आपल्याला दारं भटक्या जमातीपर्यंत सुद्धा उघडली। मित्र हो, या शिक्षणाच्या प्रवासामध्ये साधारणतः गेले 2 ते 2.5 दशकं आणि जीवनाचा जवळपास 30 वर्षाचा कालखंड हे भटकंतीचे जीवन करत असताना, जगत असताना मी पार केला। याच्यासाठी माझ्यासमोर एक आदर्श आणि प्रेरणास्त्रोत होते, ते बाबासाहेब होते, ज्योतिबा फुले होते, शाहू होते, छत्रपती शिवाजी महाराज होते। यांचा आदर्श घेऊन मी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलो। बाबासाहेब समजायला लागले। आपल्याला सांगण्यास मला प्रचंड आनंद होतो की ज्यावेळेस भटक्यांचा उगम आणि शोध या दृष्टीनं मी संशोधन करत असताना टाटा सामाजिक विज्ञान संस्था इथे मी एमफिलच्या संशोधनासाठी गेलो, त्यानंतर PhD सुद्धा कंप्लीट केली। पण त्यावेळेस मला सतत प्रश्न पडायचा की ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी हू आर द शूद्राज, शूद्र मूळचे कोण होते, असा प्रश्न इथल्या सो कॉल्ड सवर्णाला आणि प्रस्थापित व्यवस्थेला विचारला आणि त्यानंतर बाबासाहेबांनी त्याचा मागोवा सुद्धा घेतला। सदरचा मागोवा घेत असताना आणि हू आर द शूद्रा लिहित असताना बाबासाहेबांनी ह्या भारतातले धर्मग्रंथ, या जगातले सर्व जे समाजशास्त्राचे विषय, ज्या थेअरीज आहेत, ज्या चळवळी आहेत, त्या जागतिक लेवलच्या चळवळीचा सुद्धा बाबासाहेबांनी अभ्यास केला। बाबासाहेबांनी इथपर्यंत अभ्यास केला की ब्लॅक पॅन्थर चळवळ, आफ्रिकन चळवळ, आफ्रिकेत असणारे विस्थापित नोमॅडिक या संदर्भात सुद्धा बाबासाहेबांनी विचार केला आणि शोधण्याचा प्रयत्न केला। मी आपणास एक छोटे उदाहरण देतो
आपल्या भारतामध्ये आपण विचार करतो आणि त्याचा उहापोह करतो की हडप्पा संस्कृती आणि हडप्पा संस्कृतीचा उगम, हडप्पा संस्कृतीतले आजचे जे भग्न अवशेष जे आपल्याला मिळतात ते आपले ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ देतात. तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी स्थापन केलेले नालंदा विद्यापीठ, त्या विद्यापीठात ज्ञानार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यावेळेच्या विविध विद्याशाखा जर आपण पाहिलं तर आपल्याला इतिहासाची पावलखुणं आपल्याला त्यातून आढळून येतात. मी हडप्पा संस्कृतीचा उहापोह इथे का केला या संदर्भात आपणास सांगू इच्छितो. ज्यावेळी हडप्पा संस्कृतीमध्ये जर आपण बघितलं तर एक नागररचना होती. एक गाव कशा पद्धतीने वसतं आणि गावाची बाजारपेठ असेल किंवा पाण्याची व्यवस्था असेल, दळणवळणाची साधनांची व्यवस्था असेल, त्यानंतर संसाधन निर्मिती आणि संसाधन घेऊन जगणारा समाज त्यावेळेचा कसा होता ते अतिशय उत्तम उदाहरण हडप्पा संस्कृतीमध्ये आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भित्तिचित्र जे आहेत तर पुरातत्व खात्यामध्ये भित्तिचित्र भेटतात. त्या भित्तिचित्रावरती एक बैलाचे चित्र दिलेलं आहे, म्हणजे प्राण्यांचे चित्र दिलेलं आहे. आता ह्या लोकांशी आणि हडप्पा संस्कृतीने प्राण्यांचा काय संबंध याचा विचार जर आपण करायचं म्हटलं तर याचे मूळ आपल्याला बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये म्हणजे ब्रोकन मॅन थिअरीमध्ये दिसून येतं. आपणास मी ज्ञात करून देऊ इच्छितो की ब्रोकन मॅन थिअरी बऱ्याच आपल्या जे आपले अशिक्षित बांधव आहेत किंवा ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोचलं नाही, निरक्षर बांधव आहेत, त्यांना या शब्दाचा अर्थ माहीत होणं अत्यंत गरजेचं आहे. ब्रोकन मॅन थिअरी म्हणजे काय? ब्रोकन म्हणजे विखुरलेल्या माणसाची म्हणजे समाजाची अशी जी जीवन जगण्याची जी पद्धत होती आणि माणूस का जीवन विखुरलेल्या अवस्थेत जगत होता त्याची कारणं आणि त्याची कारणमीमांसा इथे करणं मला वाटतं महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांनी ब्रोकन मॅन थिअरी का मांडली, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? बाबासाहेबांना का गरज वाटली की ब्रोकन मॅन थिअरी मांडली पाहिजे? तर याचा बेस बाबासाहेबांनी हू आर द शूद्राजमध्ये मांडत असताना दिलेला आहे. ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी इतिहासाच्या पाऊलखुणा भटक्यांच्या असू द्यात किंवा दलित समाजाच्या असू द्या किंवा आदिवासी समाजाच्या असू द्या शोधताना विचार केला आणि त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. पण संबंध भारतामध्ये जर बघितलं तर इथले धर्मग्रंथ जे आहेत ते धर्मग्रंथ इथली वर्णव्यवस्था फक्त सांगत होते आणि वर्णाच्या आधारित असणारा जीवन जगणारा समाज आणि इथली समाजरचना इथे आपल्याला पाहायला मिळत होती. याच्यामध्ये 4 वर्ण केलेले आहेत, हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहेत, तरीसुद्धा मी इथून मागोवा घेतो आहे. एक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा पद्धतीने केलेलं आहे. त्यानंतर जे पुराण ग्रंथ आहेत त्या पुराण ग्रंथामध्ये सांगितलं की ब्राह्मणाची उत्पत्ती तोंडातून होते, क्षत्रियाची बाहूतून होते, वैश्याची मांडीतून होते आणि शूद्रांची पायातून होते. तर मला इथं छोटासा प्रश्न उपस्थित करावा वाटतो आणि बाबासाहेबांनी सुद्धा उपस्थित केला असेल किंवा दलिताची किंवा भटक्याची किंवा आदिवासीची उत्पत्ती आहे ते मग काय देवाच्या मेंदूतून झालेली आहे का? कारण ह्या 4ही जे पार्ट दिले, बॉडी पार्ट दिले, तोंड, बाहू, मांडी आणि पाय, याच्यामधून तर कुठल्याच म्हणजे याची उत्पत्ती, शूद्राची उत्पत्ती झालेली दाखवली नाही, पायातून उत्पत्ती झालेली दाखवलेली आहे. तर मेंदूतून उत्पत्ती कुणाची झाली असा प्रश्न जर साधा विचारला तर त्याचं उत्तर काय असेल त्यांच्याकडे? तर त्याचं उत्तर आपल्याला शोध हे बाबासाहेबांच्या लिखाणामधून, त्यांच्या विचारामधून दिसून येतो. वर्णव्यवस्था ही जातीची उतरंड तयार करण्यासाठी होती.
आणि ही प्रस्थापित जी व्यवस्था आहे ती दलित, शूद्र, आदिवासी, भटके यांना स्वीकारायला तयार नव्हते. त्यांना आपलंसं म्हणायला तयार नव्हते. अशा वेळेस बाबासाहेबांच्या समोर प्रश्न पडला की हे आपल्याला मानायला तयार नाहीत, आपल्याला स्वीकारायला तयार नाहीत, आपल्याला प्रस्थापित व्यवस्थेच्या बाहेर म्हणजे मुख्य प्रवाह समाजाच्या बाहेर आपल्याला टाकलेलं आहे. गाव कुसाच्या बाहेर आपण राहतो आहोत आणि गाव कुसाच्या बाहेरसुद्धा येऊन आपल्यावर अन्याय होतात, अत्याचार होतात, गावातसुद्धा राहून दिलं जात नाही आणि गावाच्या बाहेर राहण्याची सुद्धा आपल्याला परवानगी मिळत नाही. त्यानंतर पाण्यासारखी जे स्रोत आहेत, पाणी आपल्याला नाकारलं जातं. आपल्याला प्रस्थापित लोकांच्या बांधावरून जाऊन गवत आणणं नाकारलं जातं. आपलं जे अन्न आहे ते अन्नसुद्धा आपल्याला नाकारलं जातं. आणि अशा पद्धतीच्या ज्या शिवता-शिवती आहेत, प्युरिटी आणि इम्प्युरिटी या ज्या संकल्पना आहेत, भ्रामक संकल्पना, याच्या विरुद्ध बाबासाहेबांनी प्रहार करायला सुरुवात केली. हे करत असताना बाबासाहेब ऐतिहासिक संदर्भ देतात की आमचा जन्म जो आहे ते देवाच्या पायातून झालेला नाही आणि ते आम्हाला मान्य नाही. तर आमचा जो उगम आहे, उत्पत्ती आहे, ते आम्ही सांगू इच्छितो, असे बाबासाहेब ब्रोकनमॅन थेअरीमध्ये म्हणतात. बाबासाहेबांनी ब्रोकनमॅन थेअरी सांगत असताना माणसाच्या आदिम अवस्था याच्यापासून सुरुवात केली. माणसाच्या विकासाचे जे टप्पे आहेत त्या प्रत्येक टप्प्याचा बाबासाहेबांनी विचार केला आणि माणसाच्या एका विकासाच्या अवस्थेमध्ये माणूस हा शेती करू लागला आणि शेतीबरोबर तो काही पशुसुद्धा सांभाळू लागला. अशा पशु सांभाळत असताना संरक्षणासाठी आणि प्राण्यापासून, जंगलातल्या प्राण्यापासून संरक्षण होण्यासाठी किंवा या भारतामध्ये वेगवेगळ्या वेळेस विविध बाह्य आक्रमण झालेले आहेत, ह्या बाह्य आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी मनुष्य हा समूह करून राहिला. त्या समूहातून मनुष्यांच्या टोळ्या निर्माण होत चालल्या आणि ह्या टोळ्या ज्या आहेत त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात ह्या टोळ्या ज्या आहेत त्या भटक्या समाजाच्या आहेत. जे समाज स्वतःच्या पोटाच्या भुकीसाठी भटकंती करत आहेत, जे समाज पशूंच्या, प्राण्याच्या पोटाला काहीतरी अन्न मिळेल का यासाठी भटकत फिरत आहेत, अशा भटक्या जमातींच्या टोळ्या त्यावेळेस अस्तित्वात होत्या. त्या छोट्या छोट्या टोळ्या त्यावेळेस बाबासाहेब म्हटले तर ट्राईब्स होत्या, आदिवासी होत्या. ह्या आदिवासी असणाऱ्या टोळ्या यांच्यामध्ये संघर्ष होऊ लागला. हे आपापसामध्ये भांडू लागल्या. आपसापसामध्ये भांडत असताना काही त्यातून घटना प्रचंड युद्धासारख्या लढाया सुद्धा होऊ लागल्या. हे एकमेकाला मारू लागले. अशा ज्या टोळ्या आहेत त्या टोळ्यामध्ये अंतर्गत कलह जास्त वाढत चालले. काही टोळ्याची युद्ध कित्येक काळ चालत असायची. तर याचा मागोवा घेत असताना बाबासाहेब म्हटले गुहारच शूद्राज, शूद्र हे मूळचे कोण होते? तर बाबासाहेबांनी सांगितले की शूद्र हे मूळचे पशुपालक भटके होते. म्हणजे शूद्रांची जी उत्पत्ती आहे ही बाबासाहेबांनी ब्रोकनमॅन थेअरीच्या माध्यमातून पशुपालक भटके आहे म्हणून सांगितलेले आहे. तर असे पशुपालक भटके आहेत, यांच्यामध्ये कलह होण्याची कारण बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलेले आहे. आपल्याला तर माहिती आहे की ज्यावेळेस आपण एक आदिवासी समाज म्हणतो किंवा जंगलामध्ये भटकत फिरणारा समाज म्हणतो, आदिवासी असू दे किंवा भटका असू द्या म्हणतो, ह्याला कॉमन ब्लडशिप आपण असं म्हणतो. किंवा एक समूह असतो तो एका विचाराने प्रेरित होऊन आणि एक
स्वतःच्या बद्दल एक वी फिलिंग, एक आत्मसन्मान आणि एकमेकाचा असणारा स्वीकार आणि संस्कृतीमध्ये असणारं साम्य आणि सामाजिक भावना एक अशा पद्धतीच असतं. एका बंधुभावाने जगणारी माणसं ही बाह्य आक्रमणामुळं विस्थापित होत गेली. या विस्थापित झालेल्या टोळ्या नंतर पशु तर घेऊन भटकत फिरत होते, तर या पशूंना चारा तर आवश्यक आहे. तर तो चारा मिळण्यासाठी हे पशुपालक भटके म्हणजे हे शूद्र हे भटके चाऱ्याच्या शोधात प्राण्यांना घेऊन फिरत होते. तर ज्या ठिकाणी चारा उपलब्ध आहे, चराव कुरण आहेत, अशा कुरणाच्या ठिकाणी हे पशुपालक भटके फिरायचे असे बाबासाहेब सांगतात. आणि या चराव कुरण जे आहेत, या चराव कुरणांच्या संदर्भात जर विचार केला तर समजा एक त्यावेळेस धरूया एक 500 जनावरं आहेत आणि एकच कुरण आहे, तर या कुरणामध्ये एका 500 जनावर चारणे हे अवघड होऊन बसले. मग अशा वेळेस काय व्हायचं, हे चराव कुरणामध्ये रात्री अपरात्री दुसऱ्या टोळी आणून त्यांची जनावरं तिथं सोडायची. तर अशा चराव कुरणांची चोरी त्यावेळेस होत असत. त्यानंतर माणसाला जीवन जगण्यासाठी एक आधार म्हणून पशु होता त्यावेळेस. आणि चांगले पशु, उत्तम क्षमतेचे, उत्तम दर्जाचे पशु आपल्याकडे असावे असे इतर टोळ्यांना सुद्धा वाटू लागलं. त्यामुळं जनावरांची चोरीसुद्धा त्यावेळेस होऊ लागली. एक विषय झाला की कुरणांची चोरी, दुसरा विषय आहे की जनावरांची चोरी, आणि तिसरा विषय आहे तो स्त्रियांची चोरी. त्यासाठी बाबासाहेब इंग्रजीमध्ये म्हणतात स्टीलिंग कॅटल, स्टीलिंग ग्रेजिंग लँड आणि स्टीलिंग वुमन. मग ह्या स्त्रियांची चोरीसुद्धा होऊ लागली. टोळी युद्ध झाल्यानंतर प्रचंड प्रमाणात जे पुरुष मंडळी आहेत ती मारली जायची. ही पुरुष मंडळी मारली गेल्यामुळं ह्या टोळ्या ज्या आहेत त्या स्त्रियांची चोरी करत राहायची. अशा कारणामुळं एक गट म्हणजे एक टोळी दुसऱ्या टोळीपासून दूर होत चालली, वेगळी होत चालली. यांच्यामध्ये कायम कलह निर्माण होऊन गेला. काही टोळ्या ज्या ठिकाणी 5-5, 10-10 टोळ्यांचे समूह घेऊन एका वेगळ्या प्रांतामध्ये किंवा जिथं पाणी आहे, जिथं चारा आहे, अशा ठिकाणी जगत होत्या. पशु घेऊन आपलं उत्पादन क्षमता वाढवत होत्या. एक पशु घेऊन आपला तो उपजीविकेचं साधन त्यांना त्यावेळेसच होतं. पण ह्या टोळ्या ह्या अंतर्गत कलह होऊन आपल्यामध्ये विकृत चालल्या, म्हणजे ब्रोकन झाल्या, एकमेकांपासून दूर होत चालल्या. ह्या टोळ्या विस्थापित होत चालल्या. बाबासाहेबांनी जे मांडलं ब्रोकनमॅन थिअरीमध्ये, त्याची प्रचिती आजसुद्धा आपल्याला येताना दिसून येते. आज जर साधं उदाहरण मी बघितलं भटक्या जमातीमध्ये किंवा आपल्या संबंध आदिवासी दलित समाजामध्ये जर बघितलं, आपण काही वेळेस यात्रा जत्रा किंवा विवाह प्रसंग किंवा इतर काही प्रसंगाच्या अनुषंगाने एकत्र येतो. म्हणजे पै पाहुणे असतील किंवा सख्खे भावंड असतील, चुलत भावंड आहेत, ते एकत्र येतो आपण. तर एकत्र आल्यानंतर मला असं निदर्शनास आलं की बाबासाहेबांनी जे सांगितले ते सत्य होते आणि ते सत्य आहे. तर आपण काय करतो की आपल्या भावंड आहेत किंवा पै पाहुणे आहेत यांच्यामध्ये प्रथम वाद करतो, प्रथम भांडणं करायला सुरुवात होते. आणि ह्या सर्व गोष्टी कुठे जातात? कोर्टामध्ये जातात आणि माणसं एकमेकापासून दुरावत जातात. एकतर आपले समूह जर बघितले, छोट्या छोट्या समूहामध्ये असणाऱ्या जाती आणि जातीची दृढ केलेली जी अस्मिता आहे
बाबासाहेबांचं स्वप्न होतं की जातीविरहित समाज स्थापन केला पाहिजे, निर्माण केला पाहिजे. त्यामुळे बाबासाहेबांनी अनिहिलेशन ऑफ द कास्ट असा ग्रंथसुद्धा लिहिलेला आहे. जर आपण बघितलं की जे विखुरलेला समाज जो आहे तो अजून जास्त विकृत चाललेला आहे. यासाठी मी माझ्या MPhil आणि PhDचे संशोधन अभ्यासामध्ये भटक्यांची मांडणी करत असताना, भटक्यांची उत्पत्ती मांडणी करत असताना प्रथम मी बाबासाहेबांची ब्रोकन मॅन थेरी मांडली आणि ती प्रूव्हसुद्धा करून मी दाखवलेली आहे. बाबासाहेबांच्या ब्रोकन मॅन थेरी इतकं ताकदीचं आणि दर्जाचं जर भटक्यांच्या किंवा दलितांच्या उत्पत्ती इतके सांगणारं लिखाण जगाच्या पातळीवरती कुठेही उपलब्ध नाही आणि ते ब्रोकन मॅन थिअरीनं प्रूव्ह होत. बाबासाहेबांनी ज्या गोष्टी मांडल्या त्या गोष्टी इथं सगळ्या प्रूव्ह झाल्या. मी विचार केला की जर बघितलं आपण तर जे भटके आहेत ते भटके मुळात म्हणजे आजसुद्धा पशु घेऊन जगतात. आजसुद्धा दरवेशी घ्या, तो काही काळापूर्वी अस्वल घेऊन जगायचा. आज आमचा नंदीवाला घ्या, तो आजही बैल घेऊन फिरतो. मेडंगी जोशी घ्या, हेळवी घ्या, हेळवीसुद्धा आज बैल घेऊन फिरतो. कुडमुडे जोशी घ्या, तो सुद्धा पारंपरिक व्यवसाय करत असताना पशु हा आपल्यासोबत ठेवतो. आपण जर बघितलं बंजारा यांची संस्कृती, यांचे देव जर म्हटलं तर प्रथम त्यांच्या प्राण्यांना प्रथम ते आपले देव मानतात. आणि असा एक समूह आहे जो बैलांची पूजा आजही करतो आणि हडप्पा संस्कृतीचा उगम त्यांचा बंजारा समाज सांगतो. त्यानंतर नाथपंथी डवरी गोसावी समाज घ्या. नाथपंथी डवरी गोसावी समाजामध्येच त्यांचा पंथ असताना सांगताना नाथपंथ सांगितलेला आहे आणि त्यांना शेवटी गोसावी म्हटले. म्हणजे गोसेवा असेल हा विषय तिथं आहे. पण ज्या पद्धतीनं हिंदू धर्माने सांगितलेलं आहे त्या पद्धतीची गोसेवा नाही. हे पिढ्यानपिढ्या असणारे गोसेवक आहेत. आत्ता सध्याचे तथाकथित गोशाळावाले गोसेवक नाहीत. त्यामुळं माझे आजोबा म्हणायचे की हे नाथपंथी जी लोक आहेत ते पहिले ओडिसा भागामध्ये भटकत फिरायचे, पशुपालन करायचे. आणि बऱ्याच मराठी ग्रंथांमध्ये आपण जर बघितलं तर कपिले गायीचा उल्लेख आढळून येतो. तर या कपिले गायीच्या केसापासून गंगावन तयार केलं जायचं. आता गंगावन हा शब्द साधारणतः सध्या प्रचलित जास्त नाही, पण तो स्त्रियांच्या जे आपण केसाळ वगैरे म्हणतो, आर्टिफिशियल जे केसाळ वापरले जाते त्यांना ते गंगावन म्हटलं जातं. तर त्या कपिले गायीच्या केसापासून ते गंगावन तयार केलं जायचं. जे नाथपंथी किंवा जे गोसावी फार पिढ्यानपिढ्या किंवा बंजारा समाज फार पिढ्यानपिढ्या असे प्रकारच्या कपिले गायी किंवा या गायी सांभाळत होत्या. तर त्यावेळेस त्या गायीचे शेपटाचे केस गंगावनासाठी देऊन आपला पारंपरिक उपजीविका त्यावेळेस करत असत. तर हा पशुपालक भटक्यांचा जो बेस आहे तो बाबासाहेबांनी सांगितलेला अत्यंत योग्य आणि उचित आपल्याला जाणून येतो. संबंध भारतातील धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक इतिहास बघा. त्यामध्ये शूद्र मूळचे कोण होते यांची उत्पत्ती हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे वेगवेगळी सांगितली गेलेली आहे. जर आपण वेगवेगळ्या राज्यामध्ये गेला तर तिथं असणारे जे उच्चवर्णीयांनी किंवा सवर्णांनी संबोधलेले दलित, भटके, आदिवासी वेगवेगळे आहेत. त्यांच्यामध्ये एक जिनसत्ता दिसून येत नाही. तर त्याची पार्श्वभूमी समजून घेणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. यासाठी आपल्याला जर बघितलं
तर माणसाच्या विकासाचे टप्पे हे सध्याच्या काळात कसे जोडलेले आहेत याचासुद्धा संदर्भ घेणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने आपण बघतो आता की दिवसेंदिवस लोकसंख्या आपली वाढत आहे. वेगवेगळ्या जातीच्या अनुषंगाने आक्रमणंसुद्धा वाढत आहेत. आत्ताचे जे संदर्भ आहेत, समकालीन जे संदर्भ आहेत, सामाजिक जीवनाचे, सांस्कृतिक जीवनाचे, हे बदलले गेलेले आहेत आणि बदलत चाललेले आहेत. अशा बदललेल्या संदर्भामध्ये जीवन जगत असताना माणूस अधिकच बंदिस्त होत चाललेला आहे. जी सामाजिक विषमता आहे ती सामाजिक विषमता अधिकच दृढ होत चाललेली आहे. आपल्याला वाटतं की बरेचसे आपले आता सुधारणा झाली किंवा सुशिक्षित झाले किंवा नोकऱ्या आल्या, संविधानानं आपल्याला सोयी सवलती दिलेल्या आहेत. पण तरीसुद्धा जर विचार केला, आजही ग्रामीण भागातला समाज बघितला, दलित असू द्या, भटके असू द्या किंवा आदिवासी समाज असू द्या, तो अजून 90% वंचितलेपणाच्या अवस्थेमध्ये जगतो आहे. हे संदर्भ मी का देतोय? कारण ही जी अवस्था आहे ही विखुरलेल्या माणसाची अवस्था आहे. आपण जर एक असतो, संघटित असतो आणि संघटित असून एक समाज म्हणून किंवा एक दलित म्हणून, भटके म्हणून, आदिवासी म्हणून आपण लढा उभा करू शकलो असतो तर बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण व्हायला आपल्याला वेळ लागला नसता. तर हा ब्रोकन जो मॅन आहे, जो विखुरलेला माणूस आहे आणि अधिक विखरत चाललेला जो समाज आहे, ह्या समाजाविषयी अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आज आपल्यावरती आलेली आहे. बाबासाहेबांनी ज्यावेळी संविधानिक आपल्यासाठी सोयी सुविधा आणि आरक्षण या संदर्भात विचार केला तर बाबासाहेबांनी त्यावेळेस अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असे 2 संदर्भ गट तयार केले आणि त्यानंतर तिसरा गट ओबीसीचा तयार केला आणि चौथा गट जर आपण म्हटलं तर मायनॉरिटीज. तर असे हे गट बाबासाहेबांनी त्यावेळेस सुचवले होते आणि ते संविधानाने मान्य केले. जर आपण बघितलं ब्रोकन मॅनच्या संदर्भात काही अलीकडच्या विचारवंतांनी, जसे कांच्या इलया यांनी त्यांच्या एका ग्रंथामध्ये असं मांडलंय की हा जो ब्रोकन मॅन आहे, हा जो सो कॉल्ड अनटचेबल समजला जायचा असा जो समाज आहे तो विखरत चालला आणि समाजाने त्याला स्वीकारलं नाही, एका बाजूला ठेवलं. असा विखुरलेला समाज जो आहे तो समाज तो दलित समाज, भटके आणि आदिवासी आहे. याच्या पाठीमागची कारण त्यांनी सांगितलेले आहेत. बाबासाहेब सुद्धा अनटचेबलमध्ये म्हणत असताना, त्यांची व्याख्या म्हणत असताना बाबासाहेब म्हणतात की ज्या समाजाला पिढ्यानपिढ्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने स्वीकारलं नाही, त्यांच्याबद्दल शिवताशिवत पाळली, आज ही शिवताशिवत पाळत आहेत, पण त्याची कारण बाबासाहेबांनी त्याचा मागोवा घेतलेला आहे. ज्यावेळेस आपणास मेलेल्या जनावरांचं मांस खायला लागायचं त्यावेळची अवस्था बाबासाहेब कथन करतात. बाबासाहेब म्हणतात हे जी आपली अवस्था आहे, जी आपली अवस्था आहे, सामाजिक अवस्था, ह्या सामाजिक अवस्थेमधून आपण बाहेर पडलं पाहिजे, हे आपण नाकारलं पाहिजे, हे टाकून दिलं पाहिजे. बरं, आता त्यावेळेस बाबासाहेबांच्या काळातली एक अवस्था घेऊया. त्यावेळेस आपण जर बघितलं तर प्रकर्षाने जे वंचित समाज आहेत ते त्या पद्धतीची परिस्थिती असल्यामुळे किंवा त्यावेळेचे जे पडलेले प्रचंड प्रमाणाचे दुष्काळ
आणि ह्या दुष्काळ अवस्थेमध्ये त्यांच्या पोटाला खायला नसलेलं अन्न, त्यांची झालेली अवहेलना, त्यांचा झालेला अपमान आणि त्यांना गावात येण्यास असणारी बंदी, ह्या गोष्टीमुळं हा समाज अन्न मिळणार तर कुठून? तर ह्या समाजासमोर आपण जे सांभाळलेले जनावरं आहेत ती खाण्याचा सुद्धा प्रसंग ओढावला. त्यानंतर ज्या व्यवस्थेने आज चौथा वर्ण म्हणून, शूद्र म्हणून, आणि त्या शूद्रामध्ये असणारे सर्व भटके मग आदिवासी यांच्या वाटेला जे जीवन दिलं ते अत्यंत खालच्या पातळीच दिलं. जिथे अवहेलना मिळेल, जिथे अपमान मिळेल, जिथे त्या माणसाची कुचंबना होईल, जिथं त्या माणसाला खाली मान घालून उभा राहायला लागेल, त्याला ताट मानेने जगता येणार नाही, त्याला रात्रंदिवस गुरासारखं राबावं लागेल, अशी अवस्था इथल्या धर्मव्यवस्थेने त्यावेळेस करून ठेवली. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेचा जो जगणारा आणि संघर्ष करणारा जो योद्धा असणारा समाज, दलित समाज, यांनी त्यावेळी जे मांस खाऊन जीवन जगलं आणि त्या मांस खाऊन जीवन जगल्यामुळं इथल्या व्यवस्थेने, सामाजिक व्यवस्थेने, धर्मसंस्कृतीने त्यांना स्वीकारलं. त्यांना ते म्हणू लागले की हे मांस खातात, मंदिरं बाटवतात, त्यामुळे यांना मंदिराचा प्रवेश द्यायचा नाही, त्यांना गावात येऊन द्यायचं नाही, त्यांना पाणी द्यायचं नाही. आज कित्येक पिढ्या जर बघितल्या त्यावेळेच्या, पाणी नसल्यामुळं, किती तर उपाशी, अन्न नसल्यामुळं, पाणी नसल्यामुळं त्या उपाशी तहानलेल्या अवस्थेमध्ये किती जगले असते. याचा जर विचार केला तर बाबासाहेबांचं जे योगदान आहे ते प्रचंड स्वरूपातलं आहे. त्यामुळं जो समाज आहे तो ज्या अवस्थेत होता, ब्रोकन मॅनच्या विखुरलेल्या अवस्थेत, त्याच्यामध्ये मला वाटत नाही की अधिक जास्त काय त्यात बदल झालेला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याचे संदर्भ बदललेले आहेत. आज छोटंसं उदाहरण घ्या. मी स्वतः भटक्या जमातीमध्ये पालाबिराडावर जन्म घेतला आणि एवढा संघर्ष करून PhD पर्यंत पालावरच राहून जीवन जगत होतो. आणि अशा अवस्थेमध्ये मी PhD शिक्षण पूर्ण केलं आणि PhD झाल्यानंतरसुद्धा आज नोकरी मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो. जर समाज बघितला तर 90% आज भटकंती करून जीवन जगतो. आणि दुसरा कुठलाही मार्ग याला जीवन जगण्याचा, उपजीविकेचा नाही. एकच मार्ग आहे, भिक्षेचा मार्ग. आणि ते भिक्षेचा मार्ग समाजाने स्वीकारल्यामुळे त्या समाजाची अधोगती झाली आणि जास्तीत जास्त माणूस एकमेकापासून दुरावत गेला. कारण मी या संदर्भात का सांगतोय, बाबासाहेब ज्या पद्धतीने म्हणतात की ह्या टोळ्या एकमेकापासून विकृत गेल्या, एकमेकापासून वेगळ्या होत गेल्या, आणि या टोळ्या ज्यावेळेस मुख्य प्रवाहातल्या समाजाकडे ज्यावेळेस आकर्षित होऊ लागल्या, गावाकडे येऊ लागल्या, त्यावेळेस त्यांचे संघर्ष अधिक तीव्र झाले. ही जी माणसं आहेत, उपाशी माणसं, गावकुसाच्या बाहेर स्थिरावली, राहू लागली, पण त्यांना दुसरा मार्ग नव्हता. मग गावात जाऊन कुणाचे बकरी उचल, कुणाचे कोंबडे उचल, किंवा कुठेतरी काम माग, पण ते मागितलेलं कामसुद्धा मिळत नव्हतं. मग असे संघर्ष अधिक होत गेले. ज्या गोष्टी स्वीकारल्या नाही पाहिजे त्या बळजबरीने त्यावेळेस स्वीकारल्या लागल्या. असा जो समाज आहे तो ब्रोकन मॅन अवस्थेमध्ये आजसुद्धा आपल्याला आढळून येतो. भटक्यांची अवस्था घ्या. आज भटक्यांच्यामध्ये जर बघितलं तर 14 विमुक्त जाती, त्यांना गुन्हेगारी जमाती म्हणून 1871च्या कायद्यानं संबोधलं गेलं. मूळ असणारे 14 आणि मूळ भटक्या जमाती 28, या 14 आणि 28 दोन्ही मिळून भटक्या जमातीच होत्या. पण गुन्हेगारांच्या कलंकामुळे काही भटक्या जमातीतल्या समाज बांधवांना
दुसऱ्या भटक्या जमातीतल्या समाज बांधवांपासून वेगळं ठेवण्यात आलं, वेगळं करण्यात आलं, एकमेकापासून फोडण्यात आलं, एकमेकामध्ये भेद तयार करण्यात आले. त्यांना सांगण्यात आलं की हा चोर आहे, हा गुन्हेगार आहे, तर याची साथ देऊ नको, याची संगत देऊ नको, याच्या शेजारी राहू नको, तुझं पालसुद्धा त्याच्या शेजारी राहता कामा नये. तर अशा पद्धतीनं जी व्यवस्था या संबंध भारतामध्ये माणसं विखुरण्याची, समाज विखुरण्याची जी झाली ती आज तागायतसुद्धा सुरू आहे. बाबासाहेबांनी जे प्रथम प्रहार केला तो इथल्या पशुपालक भटक्यांच्या अवस्थेच्या संदर्भात प्रहार करताना बाबासाहेबांनी त्याचा ओहापोह करत असताना फार प्राचीन ग्रंथांची सुद्धा अभ्यास बाबासाहेबांनी केलेला आहे. त्या ग्रंथामध्ये जर म्हटलं तर मनुस्मृतीचा जो ग्रंथ आहे त्या संदर्भात बाबासाहेबांनी प्रकाश टाकलेला आहे. बाबासाहेबांनी आपल्याला तर माहीत आहे की मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे, पण या मनुस्मृतीचं दहन करण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे ते जर समजून घेतलं तर आपल्याला असं समोर येतं, आपल्याला असं लक्षात येतं की मनुस्मृतीमध्ये जे कायदे आहेत ते प्राण्यांच्या संदर्भातले जास्त आहेत. प्राण्यांच्या संदर्भातले त्या मनुस्मृतीमध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे, स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की प्राण्यांची हत्या करायची नाही, प्राण्यांची कत्तल करायची नाही, प्राण्यांचं मांस खायचं नाही, गाईचं मांस खायचं नाही. आणि जो माणूस असे कृत्य करेल त्यांना कठोरातलं कठोर शासन दिलं पाहिजे, त्याला समाजातून बहिष्त केलं पाहिजे. अशा पद्धतीची व्यवस्था मनुस्मृतीमध्ये होती. त्यामुळे बाबासाहेबांनी विचार केला की ह्या ज्या अवस्था ज्या आहेत किंवा ह्या समाजाला वेगळं ठेवण्याची अवस्था आहे, ह्या समाजातल्या स्त्रीलासुद्धा किंवा या समाजातल्या एका समूहालासुद्धा चांडाळ म्हणणे किंवा वेगवेगळ्या नावाने त्यांना संबोधणे, ही अशा पद्धतीची जी अवस्था आहे ही मनुस्मृतीमध्ये त्यावेळेस मांडण्यात आली होती. त्या मनुस्मृतीमध्ये पशु संदर्भातले जास्त कायदे असल्यामुळे बाबासाहेबांनी सुद्धा पशुपालक भटकेच्या संदर्भाने किंवा ब्रोकन मॅनच्या संदर्भाने या ठिकाणी विचार केला. मी सहज आपल्याला एक उदाहरण देऊ इच्छितो. जर एखाद्या मनुष्याने, एखाद्या दलित मनुष्याने किंवा भटक्या मनुष्याने एखाद्या सवर्णाच्या कुटुंबातील एखादा प्राणी पोटाच्या भुकीसाठी मारला आणि तो आपल्या घरी आणला आणि तो समाजाने पूर्ण समजा ते जो समूह आहे त्याने खाल्ला, तर त्या अवस्थेमध्ये जो समूह होता, जो गट होता 5-10 जणांचा, त्यांच्या विरोधात त्या सेम समाजातले समाज बांधव विरोधक म्हणून तयार केले जायचे. अशी व्यवस्था त्यावेळेस होती. मग मला सांगा, आता अशा पद्धतीची जर अवस्था असेल, समाजामध्ये फूट पडत असेल, तर हा ब्रोकन मॅन कसा एकत्र येऊ शकतो? या संदर्भात विचार करणं अत्यंत गरजेचं आणि उचित वाटतं. याच्यानंतर आता आपण थोडक्यात उदाहरण घेऊया. मध्ये बीपच्या संदर्भात आणि त्यांची मांस विक्री करणाऱ्या यांच्यावरती हल्ले झाले, बीप खाणाऱ्यांच्या विरोधात हल्ले झाले, मॉब लिंचिंग झाल्या पूर्ण भारतामध्ये, वेगवेगळ्या अफवा पसरून मॉब लिंचिंग झाल्या. मग याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे? म्हणजे जी मानसिकता आहे समाजातली, मुख्य प्रवाहातल्या समाजातली, ती आजही बदललेली नाही. आजही तो जो ब्रोकन मॅन होता त्याला त्याच अवस्थेमध्ये, त्याच परिप्रेक्ष्यामध्ये, त्याच दृष्टिकोनातून, त्या विचारसरणीतूनच बघितलं जातं. त्यांना वेगळ्या भावनेतून
बघितलं जात नाही. आता बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने पशुपालक भटके म्हटले तीच अवस्था मी भटक्यांच्या संदर्भात सुद्धा मांडू इच्छितो. भटक्या समाजामधील आज आपण घ्या, भटके भले स्वतःला शूद्र समजत नसतील किंवा शूद्रापेक्षा वाईट अवस्थेमध्ये जगणारे सध्याचे जे भटके आहेत, याच्या संदर्भात जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की वडार समाज, त्यानंतर कैकाडी समाज, वैदू समाज किंवा भटक्या जमातीतले बरेचसे समाज हे जे डुक्कर आहे, वराह त्याला आपण सुसंस्कृत भाषेत म्हणतो, हा डुक्कर मारतात आणि डुक्कर मारून खातात. आता इकडे दलितांनी बैलाचं मांस खाल्लं, गाईचं मांस खाल्लं तर तो अनटचेबल, त्याला शिवायचं नाही. आणि इकडे भटक्यांच्या मधील वडर समाज असेल, कैकाडा असेल किंवा भटक्यातल्या सर्व जाती असतील, यांनी वेगळ्या पद्धतीची शिकार करून खाल्ली, घोरपड खाल्ली किंवा इतर प्राणी मारून खाल्ला, रानबोका खाल्ला. अशा पद्धतीचं जर डुक्कर खाल्लं, अशा पद्धतीने तर गावामध्ये शिवलं जात नाही. ह्या लोकांची वस्ती गावात राहून दिली जात नाही. म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेनं या माणसांना एकमेकापासून दूर ठेवणं, त्यांना विखुरलेल्या अवस्थेत ठेवणं, त्यांना विस्थापित अवस्थेत ठेवणं आणि त्या पद्धतीचे जीवन जगणं, या संदर्भातच आजपर्यंत विचार करण्यात आलेला आहे. आज जर समाजात जर बघितलं आपण, आज आपल्यात बरेचसे अंतर्गत गट तट असे पडलेले आहेत. आज जर व्यवस्था जर बघितली आपण, भटक्या समाजातले घ्या, दलित समाजातले घ्या, काही आजही बौद्धिक पातळीवरती जे पुढे गेले त्यांनी बुद्धिझम स्वीकारलेला आहे आणि ज्याच धार्मिक अवस्थेमध्ये जगतात आहेत, ते अजूनसुद्धा त्या धार्मिक विचारानं सुद्धा प्रेरित होऊन जगत आहेत. याच्यात जर बघितलं आपण, छोटंसं उदाहरण जर बघितलं तर मांग समाज आहे, त्याला महार समाज स्वीकारायला तयार नाही. महार समाज आहे, त्याला चांभार समाज स्वीकारायला तयार नाही. आणि ज्या संबंधच्या दलित समाजामधल्या ज्या 54 जाती आहेत, यांच्या संदर्भात जर विचार केला आणि भटक्यांच्या संदर्भात विचार केला, आदिवासींच्या संदर्भात विचार केला, तर आपल्यामध्ये सुद्धा ह्या तिन्ही समूहामध्ये आणि ओबीसीमध्ये एक वाक्यता होताना दिसत नाही. हे एकमेकाला स्वीकारायला तयार आहे. त्यासाठी बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन मी सुद्धा भटक्यांच्या अवस्थेबद्दल विचार करण्याचा प्रयत्न केला. बाबा, हे भटका समाज विखुरलेल्या अवस्थेत जगतो आहे, पण हा जगत असताना आपल्या समाज रचनेमध्ये जर आपण बघितलं, आणि ज्याला गाव म्हणतात आहे, पांढरी म्हणतात, गावगड्यामध्ये त्याचा उल्लेखच आहे. तर ह्या पांढरीमध्ये जर विचार केला तर गावामध्ये राहणारा समाज आणि गावकुसाबाहेर राहणारा समाज अशा संदर्भात सांगितले गेलेले आहेत. पण भटक्या संदर्भाच्या समाजाच्या संदर्भात त्याची मांडणी करण्यात आली नाही. भटक्या समाजाची मांडणी करत असताना, शोध घेत असताना मी विचार केला आणि त्या पद्धतीनं मी थिअरी तयार करण्याचा प्रयत्न केला की ज्या पद्धतीने गावामध्ये राहणारा जो आहे तो समाज मुख्य प्रवाह समजला जातो, गावकुसाबाहेर राहणारा समाज आहे तो दलित समाज समजला जातो. गावामध्ये 12 बलुतेदार हे गावाची सेवा करण्यासाठी किंवा आर्टिजन्स कास्ट म्हणून किंवा व्यापारी कास्ट म्हणून त्याचा रोल प्ले करतात. आणि आलुतीदारी सिस्टीममध्ये आलुतीदार म्हणून ज्याला आवलुतीने म्हणजे विनंती करून बोलवलं जाते गावामध्ये, असा समाज जो आहे त्याचं राहण्याचे ठिकाण कोणतं, त्याचा पेस डिफाईन झालेला आहे का, त्याला आपण ट्रेस आउट केलेलं आहे का. मग भटक्यांच्या संदर्भात जर म्हटलं तर तो समाज जो आहे तो आज गावकुसाबाहेर पण
त्यांना गाव कुसाबाहेरचा समाज समजला जात नाही, त्यांना माळावरचा समाज पण समजला जात नाही, त्यांना आदिवासी समाजसुद्धा समजला जात नाही. आदिवासी जंगलात राहतो, आदिवासींची डेफिनेशन तशी केलेली आहे. जे डीप फॉरेस्टमध्ये राहतात, जंगलमध्ये, अशांना आदिवासी म्हटलेलं आहे. तर भटक्यांना आदिवासी आज मान्य करायला तयार नाहीत. गाव कोसाबाहेर राहतात तर गाव कोसाबाहेर राहणाऱ्या समाजाच्या बरोबर त्यांची एक जिन्सता किंवा त्यांची डेफिनेशन होताना कळत नाही. तर या भटक्यांना किमान काय तर म्हणा, किमान माळरानावरचा तर समाज म्हणा, किंवा पठारावरती राहणार तर समाज म्हणा, किंवा कुठल्या जमिनीच्या भूभागावरती राहणार समाज म्हणा. म्हणजे आज इथं जी अवस्था करून ठेवलेली आहे ती पूर्ण ह्या माणसाला कोणतंही स्थिरीकरण मिळालं नाही पाहिजे. हा माणूस जो वंचित आहे, जो मागासलेपणाचं जीवन जगतोय, ते पिढ्यानपिढ्या मागासलेलं जीवन जगलेलंच पाहिजे आणि त्या अवस्थेतच दिसला पाहिजे, अशी व्यवस्था बनवलेली आहे. अशा पद्धतीने त्याचं ब्रोकन करण्याचा, त्याचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आजवर झाले. ही जर अवस्था आपल्याला बदलायची असेल तर बाबासाहेबांच्या विचारानं जाणं आणि आपले जे छोटे छोटे तुकडे झालेले आहेत ते बाबासाहेबांना सुद्धा त्यावेळेस खटकलं होतं. कारण बाबासाहेबांना खटकलं होतं म्हणजे बाबासाहेबांनी त्यामुळे ते ब्रोकरमॅन थिअरी मांडलेले. बाबासाहेब म्हटले की काही काळाच्या पूर्वी हे लोक ह्या कारणासाठी विखुरलेली होती, मग ही अवस्था आता सध्याच्या काळात नाही आहे, तर या अवस्थेमध्ये तर किमान लोक एकत्र यावी, यांच्यामध्ये समता प्रस्थापित व्हावी. तर ती समता प्रस्थापित होऊ शकली आहे का? नाही होऊ शकली. मग ही परिस्थिती विखुरलेल्या समाजाची बदलणं आवश्यक आहे असं मला वाटतं. नाहीतर भविष्यकालामध्ये हा समाज अधिकच विकृत जाणार आहे. विखुरलेल्या समाजाचं सर्वात उत्तम जर उदाहरण सध्या जर बघितलं, बाबासाहेबांच्या लेबरच्या संदर्भात किंवा कामगारांच्या चळवळीच्या संदर्भात जे विवेचन आहे बाबासाहेबांचं, जे विचार आहेत ते आपल्याला सध्या त्याची जाणीव होत आहे. बाबासाहेबांनी ज्यावेळेस कायदा मंत्री आणि लेबर मंत्री होते त्यावेळेस अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणून काही बेनिफिट आणि काही स्वतंत्र योजना त्यावेळेस बाबासाहेबांनी केलेल्या होत्या. पण ह्या केलेल्या ज्या योजना आहेत त्याची आज अंमलबजावणी होताना दिसत नाही. कारण मी का बोलतो हा, आज जर बघितलं लॉकडाऊनच्या काळामध्ये हा जो विखुरलेला समाज आहे, विखुरलेल्या अवस्थेत जगणारा समाज आहे, तुकड्याच्या गटामध्ये राहणारा, तुकड्यांच्या गटामध्ये राहणारा, समूहामध्ये राहणारा जो समाज आहे, ज्या जाती आहेत, तो समाज लॉकडाऊनच्या काळामध्ये आज कोरोनाच्या महामारीमध्ये उपासमारीला संघर्ष करताना दिसून येतो. जो समाज संघटित आहे, जो प्रस्थापित आहे, त्या समाजाला आज मोठ्या प्रमाणात झळ बसलेली नाही. कारण त्या समाजाकडे, संघटित समाजाकडे बँक बॅलन्स होता, स्वतःच्या नोकऱ्या होत्या आणि त्यांना वर्क फ्रॉम होमची व्यवस्था सुद्धा कंपनीने करून दिलेली आहे आणि जे शासकीय नोकरी करतात त्यांना सुद्धा ती व्यवस्था करून दिलेली आहे. आज जर बघितलं तर दलित, भटके, आदिवासी यांच्यामध्ये हाताच्या बोटावरती मोजणारे शासकीय नोकरीमध्ये आहेत. तर बाकी लोकांचं काय, बाकी समाजांचं काय? तो जो ब्रोकरमॅन आहे या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये, कोरोना सदृश परिस्थितीमध्ये ह्या आजारानं भयभीत झालेला आहे, ह्या आजाराने उपासमारीची वेळ त्याच्यावरती आले, तो जगणार कसा? पहिलाच विखुरलेला समाज आहे, त्यामध्ये जास्त विकृत समाज हा चाललेला आहे. आज जर गावपातळीवरती बघितलं, बरेच समाज हे स्वतःचं पोट भरणे सुद्धा मुश्किल झालेलं आहे.
याच्यामध्ये जर विचार केला तर रेशनचा जर विचार केला तर ह्या भटक्या समाजातले असेल किंवा दलित समाजातले असतील, नावं BPLमध्ये कमी आहेत, दारिद्र्य रेषेखालीमध्ये कमी आहेत. त्यामुळं प्रति माणसे 5 किलो धान्य याच्यावरती हा समाज जगणार तर कसा? सध्या जी अवस्था चाललेली आहे, बिकट अवस्था, ती विखुरलेल्या समाजाची आहे. त्या अवस्थेमधून हा माणूस बाहेर पडणं अत्यंत आवश्यक आहे. तो जागृत होणं आवश्यक आहे. तरच आपला टिकाव लागू शकतो. नाहीतर भटक्यांच्या संदर्भात आणि दलित समाजासंदर्भात आणि आदिवासी संदर्भात येणारा काळ हा फार बिकट होत जाणार आहे. आज जर आपण बघितलं, यांच्यामध्ये आजारासंदर्भातले असू द्या किंवा शिक्षणाच्या संदर्भातले असू द्या, जाणीवजागृती फार कमी आहे. त्यानंतर शहरामधून हा समाज पूर्ण गावी निघून आलेला आहे. त्यामुळे गावी आल्यानंतर कोणतेही रोजगार त्याच्या हाताला राहिलेले नाही. त्यानंतर गावीसुद्धा त्याच्या हाताला मजुरी मिळत नाही. अशा संदर्भातली अवस्था या समाजात झालेली आहे. तर सध्याचं भीतीचं वातावरण आहे, याच्यामध्ये हा समाज अजून ब्रोकन होत जाणार आहे. त्यासाठी त्याला स्थैर्य मिळणं, त्यासाठी शासनाने उपाययोजना करणं अतिशय आवश्यक आहे. आता मी कंटिन्युअसली बोलत चाललेलो आहे, तर माझे समाज बांधवांना विनंती आहे की आपल्याला या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण जरूर विचारावेत आणि मी त्या पद्धतीनं आपण त्याच्यावरती चर्चा करू शकतो. काही प्रश्न आहेत का? पायकर सर. थांबूया का आपण? पायकर सर, आवाज येतो?